सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 107 मध्ये प्रवेश करत आहोत. गेली अनेक सत्संगापासून आपण नामधारक वासनिक यांच्या आचाराच्या अनुषंगाने चिंतन करत आहोत. आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत कोणकोणते सूत्रांचं पालन आपण करू शकतो, आचार करू शकतो, तत्व आणि सिद्धांत पाळू शकतो आणि कोणत्या पद्धतीनं याचं आपण चिंतन करत आहोत. खरं म्हणजे आपल्या मनामध्ये जो भ्रम किंवा न्यूनगंड आजपर्यंत झालेला आहे किंवा पसरवलेला आहे तो आपण काढण्याचं प्रयत्न करत आहोत. कारण धर्म हा तत्वसिद्धांताचा, आचार विचाराचा आणि अत्यंत श्रेष्ठ परमेश्वराचा जो धर्म आहे तो आचाराने भरलेला आहे, कृतीने भरलेला आहे, त्यागाने भरलेला आहे. परंतु आपल्याच्याने जर ते होत नसेल तर त्या धर्मात राहून आपला काय उपयोग नाही. आणि म्हणून आपण त्या अनुषंगाने चिंतन करत आहोत. दररोजची 10 ते 12 वचनं, त्या वचनाच्या अनुषंगाने काही प्रकरणवश त्याचे अर्थ हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि वेळोवेळी हे ऐकल्यानंतर काही सद्भक्त ज्या प्रतिक्रिया व्यक्त करतात, काही प्रश्न असेल किंवा काही अधिकची माहिती असेल, त्या अनुषंगाने पण आपण मागील सत्संगाचा काही गोषवारा पुढच्या सत्संगामध्ये थोडक्यात सांगत असतो. अनेक सत्संग आपले आजपर्यंत झाले, 106 सत्संग झाले. अत्यंत स्टेप बाय स्टेप आणि प्रोसेसनुसार 1, 2, 3 अशा पद्धतीनं जी स्टेप आहे, जी अवस्था आहे आपली जशी बदलल, ज्या पद्धतीनं बदलल आणि ज्या अवस्थेत आपण गेल्यानंतर आपल्याला ज्या गोष्टीची अपेक्षा निर्माण होते किंवा चिकित्सा निर्माण होते, त्या अनुषंगाने आपण हे तत्त्वज्ञान अभ्यासत आलेलो आहोत. जीव पदार्थ, देवता पदार्थ, प्रपंच आणि परमेश्वर, त्यानंतर निर्णयात्मक ज्या आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी तत्व आणि सिद्धांताच्या माध्यमातून मांडलेल्या आहे त्या गोष्टीसुद्धा आपण अभ्यासल्या. आणि त्यानंतर आचाराच्या अनुषंगाने आपण हे सत्संग सुरू केलेले आहे. कारण आचार हा जो विषय तो आपला नाही, असा एक भाव, अशी एक मानसिकता आपली जी झालेली आहे, त्या अनुषंगाने आपण ते आपल्या मनातला जो भ्रम असेल किंवा न्यूनगंड असेल किंवा एक भीती आहे ती आपण काढून टाकली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने याचा आपण विचार आणि चिंतन करतोय. अनेक सूत्र जे आहेत ते सारख्या प्रमाणात दिसतात. कधी कधी आपल्याला असं वाटतं की खूप ज्ञान आहे, खूप आचार आहे, खूप कृती आहे, आपल्याच्याने होईल की नाही. त्यातून सुद्धा आपण एक नैसर्गिकरित्या स्वभावात आपल्याकडून कसं ही आचार प्रणाली सांभाळल्या जाईल आणि आपल्या जीवनामध्ये जगत असताना धर्माबरोबर आपण आणि आपल्याबरोबर धर्म कसा चालत जाईल बरोबर, अशा पद्धतीने आपण विचार करतोय. आणि परमेश्वरांनी तत्वसिद्धांत जे सांगितलेले ते प्रसंगानुरूप सांगितलेले. चालता, बोलता, बसता, उठता, खेळता ना सुद्धा परमेश्वरांनी तत्वज्ञान सांगितले. काही प्रसंग असे आहे की अत्यंत छोटे प्रसंग, पण त्या प्रसंगातून सुद्धा परमेश्वरांनी खूप मोठं तत्वज्ञान सांगितलंय. काही प्रसंग स्वतः उभे केले, त्या प्रसंगानुरूप परमेश्वरांनी तत्वज्ञान सांगितलं. काही पूजनीय महादाईचा असेल, आचार्य असेल, पूजनीय माईम भट असेल, यांच्या प्रश्नाला उत्तराच्या अनुषंगाने तत्वज्ञान सांगितलं. अशा वेगळ्या वेगळ्या प्रसंगानुरूप परमेश्वरांनी तत्वज्ञान सांगितलंय. पण हे तत्वज्ञान सांगत असताना मात्र चालता बोलता सांगितलंय. कुठे असं सर्व एकत्र बसा मग मी तत्वज्ञान सांगतो. निरूपणाचे जे विषय आहे ते निरूपणानुसार परमेश्वर तत्वज्ञान सांगायचे, निरूपणाच्या वेळेस परमेश्वर तत्वज्ञान सांगायचे. परंतु पूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करत असताना, वाडोवेळी फिरत असताना, जिथं जिथं जो जो प्रसंग निर्माण झाला, जिथं जिथं जो प्रश्न निर्माण झाला, जिथं जिथं जे पद्धतीनं वातावरण होतं त्या पद्धतीनं परमेश्वराने हे तत्वज्ञान आपल्याला सांगितलंय. आणि यातूनच आपण खूप काही शिकण्यासारखं आहे की ज्या पद्धतीनं परमेश्वरांनी तत्वज्ञान सांगितलं तेच जर आपण अभ्यासलं आणि त्याच पद्धतीनं आपण अभ्यास करत राहिलो आणि त्याच पद्धतीनं आपण जीवन जगत असताना त्या
तत्वाचा, सिद्धांताचा, आचाराविचाराचा विचार करून आपल्या जीवनाला आधार देण्यासाठी, आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी जर त्याचा वापर केला तर नक्कीच आपलं जे जीवन आहे अत्यंत सुंदर आणि धर्माचं होईल. आणि आपल्या जीवनाचं जे ध्येय परमेश्वर प्राप्ती, ते सुद्धा आपल्याला सहज आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पूर्ण करत असताना सहजरित्या आपल्याला ते मिळवता येईल किंवा मिळेल. कारण एखाद्या गोष्टी आपण खूप सारखं केल्यानंतर आपोआपच कंटाळा येतो, ते जडजड वाटतं आणि त्यातून मग आपल्याला एक टेन्शन आल्यासारखं होतं आणि आपण त्यातून बाहेर पडतो. खरं म्हणजे तसं काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. घ्या घोका आणि मग तुम्हाला उपयोगी पडेल हे परमेश्वरांनीच सांगितलेलं आहे. आणि असे कितीतरी प्रसंगानुरूप परमेश्वरांनी जे तत्त्वज्ञान सांगितलं त्या प्रसंगानुरूप जर आपण ते तत्त्वज्ञान आपल्याला आठवणीत आणलं, आपण लक्षात आलं, तर आचाराच्या अनुषंगाने त्याचा विचार होतो आणि आपल्या जीवनामध्ये जगत असताना धर्माचा किती उपयोग आपल्याला होईल याची पण अनुभूती, याची पण प्रचिती आपल्याला होत असते. आणि म्हणून हे सूत्र जे आहे ते आपल्या बरोबर असले पाहिजे, आपण सूत्रांच्या बरोबर असलो पाहिजे, तर आपल्या जीवनाला, आध्यात्मिक जीवनाला आकार येईल आणि परमेश्वर प्राप्तीचं जे ध्येय आपलं ते प्राप्त होईल. नाहीतरी परमेश्वरांनी वचनरूपी गोविंदाचं सन्निधान आपल्याला सांगितलेलं आहे. आता सन्निधान म्हणजे काय? सूत्रपाठ करायचं आणि मग आपल्याला सन्निधान भेटलं असं तर होत नाही. म्हणजे ते सूत्र आपल्या जीवनात उतरवणं म्हणजे सन्निधान. आज्ञा प्रतिपालन म्हणजे परमेश्वरांनी जी आज्ञा सांगितली, जी कृती करायला सांगितली, ती कृती करणं म्हणजे सन्निधान. आणि मग परमेश्वराच्या सन्निधानात राहायचं असेल तर आपल्याला ह्या वचनांना आपल्याबरोबर घेऊन चालावं लागेल. आपलं जीवन जगत असताना त्याचा वापर, त्याची कृती करावं लागेल. तेव्हा आपल्याला परमेश्वराचं सन्निधान भेटलं आहे आणि भेटेल. आणि जर ते सन्निधानात आपण जर असेल तरच आपल्या आध्यात्मिक जीवनाला सुद्धा उपयोग आहे. अन्यथा परमेश्वराच्या सन्निधानातही अनेक भक्त होते, परंतु ते आज्ञा प्रतिपालन करत नव्हते. दादोस असेल, सारंग पंडित असेल, मार्कंड असेल, शरदोबा असेल, तर त्यांना ते सन्निधान भेटून का उपयोग आहे? तसं आपल्याला परमेश्वराचं तत्त्वज्ञान कळालं, समजलं, परमेश्वराची जाणीव झाली, बोध झाला, आणि हे करूनही जर आपण परमेश्वराच्या सन्निधानात नसेल, म्हणजे आज्ञा प्रतिपालनाच्या अनुषंगाने कृतीवर जर नसेल, आचारावर नसेल, तर त्या जाणीवेला, त्या बोधाला आणि त्या तत्त्वज्ञान आपण अभ्यासण्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण हा विचार करतोय का आचार हा खूप मोठा जरी परमेश्वराने सांगितला तर तो अत्यंत छोट्या छोट्या प्रसंगानुरूप आणि छोट्या तत्वांनी आपल्याला सांगितला आहे आणि दररोजच्या जीवन जगण्यासाठी त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे आणि होत आहे. कितीतरी गोष्टी, प्रिय वक्तव्य, गोड बोलावं, सत्यार्थ व्हावे, नैतिकता सांभाळावी, असे कितीतरी वचन आहे की जे दररोजच्या जीवनामध्ये आपण पाळत असतो, पाळायला पाहिजे. आणि ते जर पाळले तरच आपल्या जीवनाला आकार येईल आणि त्या जीवनाचा आपल्याला उपयोग होईल. अन्यथा असे जीवन तर कितीतरी गेलेले. कर्मराटीमध्ये म्हणतात जन्माला आला व्हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. असे किती लोक आहे का ज्यांना का जन्माला आलो हेच माहीत नाही, आपण काय करतोय, कशासाठी करतोय हे माहीत नाही, किती काम करायचं हे माहीत नाही, कशाचंही माहीत नाही. फक्त पाठीमागून येतंय, पुढं ढकलतंय, चाललंय जीवन, कंटाळा आलाय, जगताय, मरण येत नाही म्हणून जगताय. अशा पद्धतीचं जगणं काही अर्थ नाही. त्या जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक राहत नाही. आपण मानव जन्म, मानवदेह आपल्याला जो भेटलेला आहे आणि त्याला जे बुद्धीचं परमेश्वराने गिफ्ट दिलेलं आहे, प्रेझेंट दिलेलं आहे, त्या बुद्धीचा वापर करून आपण आपले जीवन कसं सुखकर करता येईल याचा विचार करत असतो. परंतु अध्यात्मातून परमेश्वराचं जे परमेश्वरांनी सांगितलेलं जे जीवन आहे ते आनंदमय कसं करता येईल हे सांगितलेलं आहे. म्हणजे सुख हे दुःख मिश्रित असतं, परंतु आनंद म्हणजे निर्तिशय सुख असतं. म्हणून परमेश्वरांनी हे जे तत्त्वज्ञान सांगितलंय ते आनंदाच्या अनुषंगाने सांगितलंय. आनंद तो परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने सांगितलंय आणि त्या प्राप्तीच्या अनुषंगाने आचार विचाराचा जेव्हा विचार करतो तेव्हाच आपल्याला ते प्राप्त होणार आहे. आनंदाचा आपण विचार करतोय, त्या कृतीवर गेल्याशिवाय तो आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे तत्त्वज्ञान इतकं श्रेष्ठ, इतकं सुंदर आहे, तर ते जर समजून नाही घेतलं तर त्या श्रेष्ठत्वाला आणि त्या सुंदरतेला काही अर्थ राहत नाही. आपण मागच्या वेळेस आपल्या पडेल्याची शुश्रूषा की जे या सूत्रापर्यंत आलो होतो. आपला म्हणजे प्रत्येक जीव हा आपलाच आहे. परमेश्वर स्वतः सृष्टी निर्माण करतात. सृष्टी निर्माण करून मायेच्या तमिविभागातून परमेश्वर प्रवृत्तीनंच माया ही सर्व जीवांना कर्मफळामध्ये टाकते. परमेश्वर स्वतः अवतार घेतात, वाढोवेळी फिरतात
आणि सकळ जीवाचं चिंतन करतात. म्हणजे आपला कोण आणि परका कोण याचं वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला काही ठेवलेलं नाही. पण आपला म्हणजे धर्माचा, तत्वाचा, जाणीवेचा, त्याची सदसद विवेकबुद्धी जागृत आहे. पण कोणासाठी करून काहीच उपयोग नाही. एखाद्या व्यक्तीसाठी आपण काही केलं, त्याच्यासाठी वेळ दिला, आपल्या जीवनातले काही अमूल्य मार्गदर्शन आपण त्याला केलं, पण त्याला ती जाणीवच जर नसेल, त्याची सदसद विवेकबुद्धीच जर जागृत नसेल आणि त्या वाईट कर्मामध्ये जर तो अडकलेला असेल, तर आपल्या सांगण्याला काही अर्थ नाही. म्हणून आपला म्हणजे ज्याला धर्माची जाणीव आहे, जो धर्माचा आहे, जो अर्थवंत आहे, ज्याला करण्याची इच्छा आहे, ज्याला स्वतःचं हित काय आणि अहित काय हे समजतं, तो आपला. आणि अशा जीवाला जर काही अडचण असेल, मग मानसिक अडचण असेल, आर्थिक अडचण असेल, शारीरिक अडचण असेल, तर त्या पद्धतीनं त्याची सेवा परमेश्वरांनी सांगितली करायला. बरं, हे कोणीतरी सांगल, धर्म सांगतोय, दैव सांगतोय म्हणून आपण करायचं असं नाही. परमेश्वर आता स्वतःहून स्फुरलं पाहिजे. कारण आपण मनुष्य योनीमध्ये आलेलो आहे. आपली बुद्धी सत्सदयुगी बुद्धी जागृत आहे. योग्य काय अयोग्य हे आपल्याला समजतं. आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. जर हे सर्व समजतंय तर समोरच्याला काय पाहिजे हे बी आपल्याला समजलं पाहिजे. आणि त्या शुश्रूषेतून, त्या सेवेतूनच परमेश्वर म्हणतात आपल्या सेवेपर्यंत, परमेश्वराच्या सेवेपर्यंत आपण जाऊ शकतो. कोणती स्टेप लगेच वाटत नाही. ही स्टेप बाय स्टेप आपल्याला जावं लागतं. म्हणून पडिल्याची शुश्रूषा आपण केली पाहिजे. कोणी आचारावरून पडतं, कोणी विचारावरून पडतं. त्याला आपण समजावलं पाहिजे, शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. काही अनुषंगाने जर आपल्याला काही त्याला मदत करता आली वेगळ्या पद्धतीची तर ती केली पाहिजे, आधार दिला पाहिजे. अशा पद्धतीनं शुश्रूषा, अशा पद्धतीनं सेवा करण्याचा भाव आपला हेतू असला पाहिजे. आणि त्यातूनच मग धर्माचं एक वचन पाळलं जातं आणि दृष्टपर पण फायदा होतो. पुढे जाऊन आपल्याला अडीअडचणी निर्माण होऊ शकतात. आपण जे पेरतो ना तेच उगवत असतं. आपण कोणाला तरी मदत केली तर कोणीतरी आपल्याला करणार आहे. आपण कोणाला तरी चांगलं सांगितलं तर कोणीतरी आपल्याला चांगलं सांगणार आहे. कोणाच्या तरी उपयोगाला आपण आलो तर कोणीतरी आपल्याला उपयोगी पडणार आहे. कोणाचं तरी आपण शुभचिंतन केलं तर कोणीतरी आपल्याला शुभचिंतन करणार आहे. ही एक परिक्रमा आहे. जे दिलं ते भेटत राहतं, जे पेरलं ते उगवत राहतं, जे सांगितलं ते आपल्याला मिळत राहतं. म्हणून आपण आपल्यासाठीच करतोय. आपण ना धर्मासाठी, परमेश्वरासाठी, ना लोकांसाठी करतो. आपण केलं तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. कधीतरी, आज नाही तर उद्या जर आपल्याला फायदा होणार तर आपण का करू नये. पण करण्याची प्रवृत्ती आपली असली पाहिजे आणि त्याचा हेतू धर्माचा शुद्ध असा असला पाहिजे. तर आपोआपच ते आपल्याला भेटल आणि त्यातून आपल्या जीवनाला एक आकार येईल. आपल्या जीवनाचं जे ध्येय ते आपल्याला प्राप्त होईल. आपणे आपशी ज्ञाता विरक्ताचा संघ कीजे, परमेश्वराने सांगितलंय. धर्मात वागत असताना, कृती करत असताना, अभ्यास करत असताना आपल्यापेक्षा जो ज्ञानी आहे, आपल्यापेक्षा जो विरक्त आहे, आपल्यापेक्षा जो आचारवंत आहे, त्याचा आपण संघ जर केला तर त्याचा परिणाम, त्याचा फायदा आपल्याला होईल. आपल्यापेक्षा लहान लोकांबरोबर आपण राहिलो तर त्यांच्याकडून आपण काय शिकणार. आपल्याकडून त्यांना फायदा होईल. आपण काही द्यायचं कर्तव्य असेल तर ते आपण द्यायला पाहिजे. परंतु आपल्याला जर काहीतरी मिळवायची इच्छा असेल तर आपण आपल्यापेक्षा जो वरचढ आहे, वरचा आहे, मग ज्ञानाच्या अनुषंगाने असेल, आचारवंताच्या अनुषंगाने असेल, त्यागाच्या अनुषंगाने असेल, त्याचा आपण संघ केला पाहिजे. त्याला आपण प्रेरणास्थान म्हणून ठरवलं पाहिजे. आपल्याकडे लीळाचरित्रामध्ये कितीतरी प्रेरणास्थान आहे. आचार्यांपासून जी सुरुवात होते तर आत्तापर्यंत कितीतरी अधिकाऱ्यांपर्यंत आपण ती लाईन किंवा ती यादी बनवू शकतो. परंतु आपली ती हेतू त्यांच्याकडून काय घेण्याचा आहे याच्यावरती सर्व अवलंबून असतं. आणि कोणतीही गोष्टी जर मध्ये प्रगती जर करायची असेल तर मोठ्या माणसांबरोबर आपण संगत करत असतो, मोठ्या माणसांबरोबर संबंध, रिलेशन मेंटेन करत असतो. एखादा खेळाडू असतो, तो मार्गदर्शन कोणाकडून घेतो का ज्याला अनुभव आहे, जो शिकलेला आहे, जो खेळलेला आहे, आपल्यापेक्षा त्यांनी जास्त पदकं मिळवलेली आहे, त्याच्याकडून आपण शिकतो. जो कधी खेळलेलाच नाही, ज्याला अनुभवच नाही, त्याच्याकडून आपण काय शिकणार आहे. पण परमेश्वराने अध्यात्मामध्ये तेच सांगितलंय का आपल्यापेक्षा जो जास्त आहे, जो अनुभव असेल, प्रचिती असेल, जाणीव असेल, अभ्यास असेल, आचार केलेला असेल, आचाराच्या अनुषंगाने त्यांना जी अनुभूती, प्रचिती आलेली, त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल, काहीतरी आपल्या ज्ञानात भर पडेल. म्हणून आपल्यापेक्षा ज्ञाता विरक्ताचा संघ करायला परमेश्वराने सांगितलं. म्हणजे अधिकरणं असतील, परमेश्वराचे जे साधक आहे ते ज्ञान देतात, तिथं आपण गेलो पाहिजे, त्यांच्याशी संघ केला पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांच्याबरोबरून
जाऊन आपण त्यांच्याकडून काहीतरी त्यांचे गुण आपण घेतले पाहिजे. अशा पद्धतीनं परमेश्वराने, आणि हे दृष्टपर जी जगामध्ये आपण या गोष्टी करत आलो. आपल्याला कोणाशी संबंध जरी जोडायचे असेल तर आपण विचार करतो की आपल्यापेक्षा हा मोठा आहे का, आपला त्याचा फायदा काय. जर संबंध निर्माण केले तर एखादा व्यवहार करायचा असला तरी आपण म्हणतो फायदा काय त्याच्यावर. या साऱ्या फायद्याच्या गोष्टी दृष्टपर आपण भौतिक जगामध्ये वापरत असतो. परंतु अध्यात्मात सुद्धा परमेश्वराने ज्ञानाच्या अनुषंगाने, आचाराच्या त्यागाच्या अनुषंगाने आपल्याला तेच सांगितलेलं आहे. आणि हे करत असताना आपल्या जीवनाला आकार घेण्याचं जे काम होतंय ते समाजाकडून आपण घेत असतो. समाजाकडून आपल्याला काहीतरी भेटत असतं, म्हणून आपल्या जीवनाला आकार येत असतो. परंतु तो समाज किती प्रगल्भ आहे त्याच्यानुसार आपण प्रगल्भ होतो. तो समाज किती आधुनिक आहे, फॉरवर्ड आहे, त्याच्यानुसार आपले विचारधारा, आपले राहणीमान फॉरवर्ड आणि विचारधारा होत असते. जितका समाज माग असेल त्या समाजात आपण राहिलो तर आपणही माग असेल. पण आपल्याला जर प्रगती करायची असेल अध्यात्माच्या अनुषंगाने तर आपल्यापेक्षा जे ज्ञानी जण आहे, कृतीवर जाणारे त्यागी जे आहे, मग तो वासनिक सुद्धा असू शकतो. एखादा नामधारकाकडून सुद्धा काहीतरी शिकण्यासारखं आहे. शिकण्याची वृत्ती असली पाहिजे, ती भूक आपली असली पाहिजे. त्या पद्धतीने जर आपण संगत घेतली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. एखाद्या वाईट व्यसनाच्या व्यक्तीबरोबर जर आपली संगत राहिली तर ती सवय आपल्याला लागू शकते. नकारात्मक विचाराच्या माणसाबरोबर आपली संगत असली तर ते कधीतरी विचार आपल्या मनामध्ये येत असतात. आपण जरी म्हटलं तर नाही नाही मी तसा नाही आहे, परंतु त्या संगतीचा परिणाम आपल्यावर होत असतो. परत परत सारखं सारखं ते ऐकणं, ते पाहणं, बरोबर राहणं, आपोआपच ते आपलेपणाने आपल्याला ते करायला भाग पाडतात. म्हणून संगत करतानाच कोणाबरोबर करायची हे परमेश्वराने सांगितलेले. हा जो जीव आहे जसा संगे ठेवीचे तैसा ठाके, ज्या पद्धतीनं ज्या संगतीत राहणार तिथं राहणार. परत ज्या भांड्यात ज्या करून फळा जाईल तसा आकार घेतो म्हटले. जसं पाणी आहे, एखाद्या तांब्यात जर टाकलं तर तांब्याचा आकार गेला, हंड्यात टाकलं तर हंड्याचा, ग्लासात घेतलं तर ग्लासाचा. तोच सिद्धांत इथं लावला. आपण कोणाबरोबर आहे त्या पद्धतीचा आकार आपल्याबरोबर घ्यावा लागतो, आपल्याला तो येत असतो. तशीच विचारधारा, तसंच आपली कृती आपली निर्माण होत असते. म्हणून ज्ञानी पात्राचं, ज्ञानी विचाराचं, चांगल्या सुशिक्षित लोकांची जर आपलं संगत केली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये त्याचा फायदा होईल. आणि म्हणून आपल्याला परमेश्वरांनी स्पष्ट सांगितले, ज्ञाता विरक्ताचा संग कीजिए. संग कोणाचा करायचा? ज्ञाता विरक्ताचा. विरक्त जे वैरागी आहे, विरक्त जे त्यागी आहे. आता साधकच वैरागी असतात का? नाही. आपल्या समाजामध्ये राहत असताना सुद्धा अत्यंत कितीतरी श्रीमंती, चांगले ज्ञान, चांगली विचारधारा किंवा एखाद्या कलेनी परिपूर्ण असलेली माणसं असतात, पण ते साधे राहतात. ते सुद्धा विरक्तच आहे. आपल्या कितीतरी लोक आपल्या आजूबाजूला समाजामध्ये भेटत असतात का त्यांना कोणत्याही प्रकारची घमेंड नसते, ना श्रीमंतीची घमेंड, ना आपल्याकडे असलेल्या कलेची घमेंड, ना इस्टेटीची घमेंड. अशा लोकांची संगत जर केली तर त्याचा परिणाम आपल्यावर नक्कीच होतो. आणि तशा पद्धतीने आपली विचारधारा पण तयार होते. त्याच्याकडून आपल्याला प्रेरणा भेटत असते. कशा गोष्टीचा कशा ठिकाणी कुठं वापर करायचा आणि कोणत्या ठिकाणी त्याचा वापर करून आपल्या जीवनाचं भलं करून घ्यायचं. असे कितीतरी व्यावसायिक लोक असतात, शिक्षक लोक असतात, सुशिक्षित लोक असतात, कितीतरी लोक आहेत की त्यांच्याकडून आपल्याला ते शिकायला भेटतं. म्हणून ज्ञानी आणि विरक्त माणसाचा संघ आपण परमेश्वराने आपल्याला करायला लावलेला आहे. आणि तो माणूस आपल्याला शोधता आला पाहिजे, तो आपल्याला समजला पाहिजे. आपापच आपल्याला काय हवंय त्या पद्धतीनं आजूबाजूला आपल्याला भेटत असतं. आपली वासना कोणती त्या पद्धतीनंच वातावरण, त्या पद्धतीनेच माणसं सुद्धा आपल्याला भेटत असतात. पण परमेश्वराने जे स्पष्ट सांगितलंय ते लक्षात ठेवून आपण पुढं आपली वाटचाल जीवनाची करत राहिलो पाहिजे. धर्मधरू दिजे, अशाने काय होईल? धर्मधरू म्हणजे धर्माला आधार द्यायचा आहे. आधार द्यायचा आहे, धर्माला खाली नाही ओढायचं आहे. एखादी व्यक्ती धर्माच्या अनुषंगाने चांगली जाणीवेची आहे, सत्सद्विभूती आहे, ज्ञानी आहे, आचारवंत आहे, आणि त्याला कशाची गरज पडली तर त्याला आधार द्यायचा आहे. मग एखादा अभ्यास करत असेल त्याला पुस्तकांची गरज पडेल. एखाद्याला ज्ञान मिळवायचंय त्याला त्या पद्धतीची गरज पडेल. एखाद्याला नामधारक आहे, त्याची चिकित्सा वाढलेली आहे, अभ्यास करण्याची इच्छा आहे. एखादा वासनिक आहे, त्याची अनुसरण्याची इच्छा आहे. एखादा अनुसरण आहे, अनुसरलेला जीव आहे, त्याला आचार करण्याची इच्छा आहे. जे आचारवंत करतात तर त्या पद्धतीनं त्यांना काही अडीअडचण आली तर ते प्रेमाचा उपाय परमेश्वराने आपल्याला सांगितलेला आहे. आणि भौतिक जगामध्ये आपल्या आजूबाजूला जे नामधारक असतील, वासनिक असतील, त्यांना सुद्धा आपण आधार दिला पाहिजे.
बरं, आपल्याला आधाराची गरज आहे, आपण धर्माचा आधार घ्यायचा. जे आपल्यापेक्षा मोठे आहे त्यांच्याकडून आपण आधार घ्यायचा, जे आपल्यापेक्षा लहान आहे त्यांना आपण आधार द्यायचा. ही साखळी आहे. कुठून तरी आपल्याला भेटत असतं, कोणाला तरी आपण द्यायचं असतं. आणि ही साखळी जर बरोबर चालली तर धर्माची जी गोष्ट आहे ती आपोआपच चालत राहते. धर्मा धरू दिजे म्हणजे धर्माला आधार द्यायचा आहे, धर्माला टेकू द्यायचा आहे, धर्माला पाठिंबा द्यायचा आहे. एखादी व्यक्ती अभ्यास करते, चांगले अभ्यास करते, त्याची स्तुती करा, त्याला वावा करा, त्याचं चांगलं म्हणा. एखादा अभ्यास करत असताना त्याच्यातून काहीतरी वेगळं तत्व प्रचिती त्याला आलेली, ते सांगण्याचा तो प्रयत्न करतोय, ते ऐकून घेण्याची तयारी ठेवा. त्याला जर आपण डायरेक्ट खोडलं की नाही हे चुकीचं आहे, प्रकरणवश असं आहे, सूत्र असं आहे, त्या बाबांनी मला असं सांगितलंय आणि तू हे काय भलतंच सांगतोय, सोबतीचं सांगतोय, ऐकून घ्या. सिद्धांत जर मोडला नाही तर तुम्ही वेगळे उदाहरणं, आता आपण या सत्संगामध्ये कितीतरी वेगळे उदाहरणं देत असतो, पण आपलं मत म्हणणं किंवा मांडण्यासाठी उदाहरणं हे फक्त समजण्यासाठी असतात. आपण कोणतेही किती उदाहरणं जरी देत असलं तर सूत्राचा जो सिद्धांत आहे तो मोडला नाही पाहिजे, तो तुटला नाही पाहिजे. तो समजण्यासाठी दृष्टांत आपण देत असतो. आणि परमेश्वराने सुद्धा कितीतरी दृष्टांत कशासाठी सांगितले, तत्व आणि सिद्धांत समजण्यासाठी सांगितलेले. त्याच्यामुळे एखादी व्यक्ती काही जरी वेगळी सांगत असेल तर जर आपण ऐकून घेतलं आणि योग्य असेल तर आपल्याला फायदा होईल, अयोग्य असेल तर आपण त्याला समजून सांगू शकतो. अशा पद्धतीनं धर्मा धरू दिजे असं सांगितलेलं आहे. आणि परमेश्वरांनी हे तत्व आपण बरोबर राहत असताना, धर्मामध्ये राहत असताना, कितीतरी जे भक्त आहे, सद्भक्त आहे आपल्या आजूबाजूला असतात, त्या त्या गरजेनुसार त्या त्या पद्धतीनं आपण पाठिंबा देऊन त्यांना आधार देण्याचा जर प्रयत्न केला तर एक तत्व सिद्धांत आपल्याला पाळल्या जातात. एखादा धर्मवंत आहे तो आचाराच्या अनुषंगाने त्याला पाठिंबा दिला पाहिजे. एखादा थोडं करतोय त्याला जास्त करण्यासाठी आपण प्रेरणा दिली पाहिजे, सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. अभ्यास करण्यासाठी एखादा उद्युक्त झालाय त्याला जास्त अभ्यास करण्यासाठी त्याला पाठिंबा आपण दिला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण त्या धर्माला धर देण्याचा उद्देश जर ठेवला तर कितीही कोणत्याही क्षेत्रात आणि कोणत्याही ठिकाणी आपण हा आधार, हा टेकू, हा पाठिंबा देऊ शकतो. फक्त ती हेतू आणि ती भाव आपला शुद्ध असला पाहिजे, ती वासना आपली असली पाहिजे. धर्माची वासना असली की आपोआपच त्या गोष्टीतून आपण पुढं जात असतो. परंतु हे जात असताना काही मर्यादा, काही नियम पाळणं हे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या मर्यादेत जे आहे, आपल्या पात्रतेत, आपल्या योग्यतेत जे आहे तेच आपण सांगितलं पाहिजे. नाही तर धर्माधरुदी जे परमेश्वराने सांगितलं आणि कोणालाही आपण मार्गदर्शन करायला लागलो, कोणालाही आपण तत्वज्ञान सांगायला लागलो, आपली योग्यता नसताना एखाद्या ज्ञानी, विरक्त आहे, आचारवंत आहे त्यांना आपण शहाणपणा शिकवायला लागलो तर तो धर्माधरुदी जे नाही, तो दोष मिळवू नये. त्याच्यामुळं सेन्स असला पाहिजे की आपल्याला कोणाला सांगायचंय आणि कोणाला आधार द्यायचा आहे, कोणाला टेकू द्यायचा आहे. नाहीतर आपण अधिक वृत्ती यातून मिळून दोषाला पात्र होऊ. म्हणून ह्या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजे. भौतिक जगामध्ये सुद्धा या गोष्टी आपण पाळतोय की एखादी मोठी व्यक्ती असेल तर आपण त्याच्या पुढं कमी बोलतो, लहान व्यक्ती असेल तर त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. हा सेन्स, ही संस्कृती, हा संस्कार आपल्याला लहानपणापासूनच घरातून मिळालेला असतो. धर्मसुद्धा तेच सांगतंय, फक्त आपल्याला ते कळालं पाहिजे, आपल्याला ते समजलं पाहिजे. तो सेन्स आपल्याला जीवनामध्ये जगत असताना बरोबर घेऊन, अध्यात्मातला जो सेन्स आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो बरोबर घेऊन आपण जर चालत राहिलो तर नक्की धर्माचे कितीतरी तत्व आपण पाळू शकतो. अर्थाप्रती बोलावे, परमेश्वराने सांगितलंय. धर्मधरुदी जे म्हटल्यानंतर कोणालाही सांगायचं का नाही, धर्माला टेकू द्यायचा आहे, धर्माला आधार द्यायचा आहे, धर्माचा प्रचार करायचा आहे, प्रसार करायचा आहे, परमेश्वराने आपल्याच खांद्यावर हे टाकलेलं आहे असं म्हणून आपण जर कोणालाही काही जर सांगायला लागलो तर कोण ऐकेल? अर्थाप्रती बोलावे. ज्याला अर्थ आहे, ज्याला इच्छा आहे जाणून घेण्याची, तो समजून घेण्याची त्याची पात्रता आहे, योग्यता आहे, इंटरेस्टेड आहे, त्याला तुम्ही सांगितलं पाहिजे. ज्याला धर्माविषयी प्रेम आहे, काहीतरी सत्य काय हे जाणून घेण्याची इच्छा आहे, प्रवृत्ती आहे, वासना आहे, त्याला आपण सांगितलं पाहिजे. अर्थवंत आहे, त्या अर्थवंताला आपण आपलं जे तत्वज्ञान आहे त्याच्या योग्यतेनुसार, त्याच्या पात्रतेनुसार खुलं केलं पाहिजे. नाहीतर लपून ठेवून काही उपयोग नाही. परंतु त्या समोरच्याची योग्यता तशी असली पाहिजे, त्याची एकाग्रता असली पाहिजे. आणि हे अनुभव आपल्याला येत राहतात. एखाद्या व्यक्तीला आपण काही सांगायला लागलो तर त्याची जर एकाग्रता नसेल आणि त्याची जर इच्छा नसेल ऐकायची, त्याच्या डोक्यावरून जात असेल तर तो डिस्टर्ब झालेला राहतो, तो एकाग्र होत नाही, आपल्याकडे लक्ष त्याचं केंद्रित झालेलं नसतं.
आणि तरी आपण जर आपलं घोडं डांबटत असेल तर त्याला काय उपयोग नाही. ते अन्य कथने जाय, ते अन्य कथनाचा दोष आपल्याला लागतो. म्हणून धर्माची जी तत्वसिद्धांत पाळणे अत्यंत सोपं आहे, परंतु त्यातली मेक आपल्याला समजली पाहिजे. ते जेवढं सोपं आहे तेवढंच अवघड पण आहे. म्हणजे एकीकडे परमेश्वरांनी सांगितलंय अर्थाप्रती बोलावे, अर्थाप्रती बोलायला सांगितलंय, तेच करत असताना एकीकडे सांगितलंय अन्य कथने जाय. परत पुढचं सूत्र परमेश्वरांनी ह्याच अनुषंगाने सांगितलंय का लोहे पाणी गिळले असावे, म्हणजे बोलूच नाही म्हटले. तर ह्या ज्या गोष्टी ही जजमेंट आपल्याला लावता आली पाहिजे. हा बॅलन्स आपल्याला सांभाळता आला पाहिजे. कोणाला कुठं किती आणि कधी हे जर आपल्याला समजलं तरच धर्माचे तत्वसिद्धांत आपण पाळू शकतो. नाही तर एकच गोष्ट सांगितली तेच घेऊन पळायचं आणि बाकी दुसऱ्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं, तर हे काकू कक्षा भावार्थ प्रकरण न जाणल्यासारखं होईल. बघा 3 सूत्र तुम्हाला सांगितले, त्या 3 सूत्रामधले वेगळे अर्थ निघत आहे. अन्य कथनाचा दोष लागेल, अर्थाप्रती बोलायला सांगितलंय, लोहे पाणी गिळले म्हणजे बोलूच नाही म्हटले सांगितलंय. इकडे धर्माधरुदीचे पण सांगितलंय. म्हणजे काही सूत्र असे जे क्रॉसिंग आहे ते कोणत्या अनुषंगाने सांगितलंय, तर तो आपला सेन्स, ती आपली कसरत आहे. तो बॅलन्स आपण सांभाळावे. त्या बुद्धीचा कस आपण तिथं लावला पाहिजे का समोरची व्यक्ती कोण आहे, कशी आहे, त्याची इच्छा आहे की नाही ऐकण्याची. जरी आपण सांगत असले तर तो एकाग्रतेने ऐकतोय का नाही. नाही तर एखादा डिस्टर्ब झालेला मनुष्य राहतो, तो पाय हलवतो, हात हलवतो, इकडं तिकडं पाहतो, त्याचं लक्षच नसतं. सांगतोय सांगा, आणि का ऐकतोय तो, तर आपल्याकडून त्याला काहीतरी फायदा पाहिजे, काहीतरी त्याचा स्वार्थ आहे म्हणून तो ऐकतोय, ऐकायचं म्हणून ऐकतो. हे बी आपल्याला कळालं पाहिजे की आपण कोणाला सांगायचं, किती सांगायचं, कसं सांगायचं. तर अर्थाप्रती बोललं पाहिजे. जो अर्थवंत आहे, ज्याला शास्त्र जाणून घेण्याची इच्छा आहे, ज्याला सत्य काय हे जाणून घेण्याची इच्छा आहे, त्यालाच हे तत्वज्ञान परमेश्वराचं आपण सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे अन्य लोकांना या अर्थात असते, एखादा धार्मिक असतो, परंतु त्याला त्या पद्धतीनं आपल्याला समजावता आलं पाहिजे, त्या पद्धतीनं आपल्याला त्याला सांगता आलं पाहिजे. ते सांगून त्याला तिथून तोडायचं आणि परमार्गाला लावायचं एवढं सोपं नाही. परमेश्वर म्हणता हे काही साने. परमेश्वराची कृपा त्याच्यावर असेल आणि त्याची जोड असेल तर आपल्या प्रयत्नाला, त्याच्या प्रयत्नाला महत्त्व आहे. परंतु तो ओळखता पण आला पाहिजे की कोणाला कधी केव्हा सांगायचं. अन्यथा यातून वाद सुद्धा होतात. नवीन नवीन उपदेशी असतो, त्याला 4 गोष्टी कळतात आणि त्याला असं वाटतं की आपल्या नातेवाईकांमध्ये मग तो सर्वांना मूर्ख आणि अज्ञानी समजायला लागतो. तुम्हाला काय कळतं, तुम्ही देवतेचे भक्त, तुम्ही असेच, तुम्ही तसेच, तुम्ही तसेच. त्यातून वाद निर्माण होतात. असे कितीतरी प्रसंग, असे कितीतरी अनुभव आपल्याला आलेले असतात, कोणीतरी आपल्याला सांगितलेले असतात. तर तो सेन्स आपल्याला जर असेल तर आपणही कधीतरी अन्य होतो, आपणही कधीतरी या गोष्टीपासून वंचित होतो. कोणीतरी आपल्याला त्या पद्धतीने समजावलं म्हणून आपल्याला कळालेलं आहे. तसं परमेश्वराने जसं जीवांना समजावलंय, मग पूजनीय माईम भटांना कसं समजावलं, आचार्यांना कसं समजावलं, बाईसांना कसं समजावलं, महादाईसांना कसं समजावलं, आईची फोड आपल्याला करता आली पाहिजे. आणि ती फोड करून मग आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. आणि हे सांगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. जो नामधारक असेल त्यांनी त्या लेवलवरती प्रयत्न केला पाहिजे, जो वासनिक असेल त्यांनी त्या वासनिकाच्या लेवलवरती प्रयत्न केला पाहिजे, कोणी भिक्षुक असेल त्या भिक्षुकांनी त्या पद्धतीने त्यांचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही बोलण्याची जेव्हा कृती जास्ती वाढेल तेव्हा आपोआपच धर्म हा समाजाभिमुख होत असतो, समाजामध्ये जात असतो. बोलण्यापेक्षा कृती आपली तशी असली पाहिजे. नाही तर आपण बोलतोय तशी कृती जर नसेल तर त्या सांगण्याला काय अर्थ राहील. आपण म्हटलं की धर्मामध्ये अशा गोष्टी चालत नाही, गोड बोलावं लागतं, व्यसन चालत नाही, किंवा खोटं बोलावं लागत नाही, नैतिकता सांभाळावं लागत नाही, असं आपण त्या समोरच्याला सांगतो. आणि दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्याच मिनिटाला आपलं ते दोष जे दुसऱ्याला सांगितले ते दोष आपलेच जर त्याला दिसले, आपणच खोटं बोलायला लागलो, भामटेपणा करायला लागलो, आपणच ओरडायला लागलो एकामेकावरती, तर तो म्हणशील हे काय सांगता एक आणि करता एक, बोलता एक, त्याला काय अर्थ राहिला. आपली कृती तशी असेल तर आपोआपच प्रभाव पडतो, आपोआपच लोक पण ऐकतात. अन्यथा आपली कृती एक आणि सांगणं एक, बोलणं एक, आपल्या मनात एक, बुद्धीत एक, तर कोणी ऐकत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला सक्षम आपल्याला करावं लागेल. आणि जे सक्षम झालेले त्यांना परमेश्वराने हे सांगितलेले. धर्मदुरुदीची जर आपल्याला जर गरज आहे आधाराची, तर आपण कोणाला आधार देणार आहे. अर्थाप्रती बोलायला आपणच अर्थवंत आहे, आपल्यालाच काही कळत नाही, समजत नाही, तर आपण कोणाला सांगणार आहे. तर ह्या ज्या गोष्टी पहिले आपण सक्षम करावं लागेल. आणि सक्षमतेचं सक्षमीकरण वासनिकांचं, नामधारकाचं आपण जे कितीतरी 15 वर्षापासून करतोय, त्याला कितीतरी वेळ लागला, परंतु आज कितीतरी
सद्भक्त आहे, नामधारक आहे, ते वासनिक अवस्थेत गेलेले, वासनिक आहे, काही भिक्षुक पण झालेले, अभ्यास करताय जिथं आहे तिथं. कितीतरी मार्गांमध्ये आपल्याला जोडलेली जी मंडळी आहे त्यांनी संन्यास घेतलेला आहे. अभ्यास करता करता ती जाणीव झाली आणि जेव्हा सांसारिक जबाबदाऱ्या संपल्या तेव्हा आपोआपच ते पुढं सरकले. तर ह्या ज्या गोष्टी आहे हे आपल्याला दिसलंय, समोर ती कृती आपल्याला आढळली, लक्षात आली, म्हणून आपल्यालाही प्रेरणा निर्माण झाली, आपल्यालाही बळ निर्माण झालंय आणि परमेश्वर कृपेने आपण इथपर्यंत हे पुढं पुढं सरकत चाललोय. काहीतरी दिसलं पाहिजे, कृती असली पाहिजे, त्या कृतीतून मग पुढं तरी रिझल्ट आपल्याला भेटला पाहिजे. पण परमेश्वराने या गोष्टी इतक्या स्पष्ट आणि पारदर्शक सांगितलेल्या आहे. लोहे पाणी गिळले ऐसे होणे असावे. जर यदा कदाचित अर्थवंत नाहीये समोरचा, त्याला धर्माची चाड नाहीये, सत्य काही जाणून घेण्याची चिकित्सा नाहीये, इच्छा नाहीये, तर मग त्यावेळेस काय करावं? देव म्हणतात लोहे पाणी गिळले असावे. जसं एखादं लोखंड आहे उन्हाने तापलेलं आहे, त्याच्यावर पाणी टाकून बघा, ते पाणी ते ओढून घेतं, मग ते पाणी जातं कुठं हे लक्षातच येत नाही. ते पाणी त्या लोखंडाने ओढून घेतलेलं असतं, परंतु त्या लोखंडात पाणी आपल्याला काढायचं म्हटलं तर येईल का? काढता नाही काढू शकत. लोहे पाणी गिळले असावे म्हणजे ते ज्या पद्धतीनं आतमध्ये पाणी ठेवतंय लपून, ते आपल्याला दिसत नाही, समजत नाही किंवा काढता येत नाही, अशा पद्धतीनं आपण ती आयडिया, आपण ती कुशलता, व्यावहारिक बुद्धी वापरली पाहिजे. किंवा मला त्यातलं काही येत नाही किंवा मला समजत नाही, मला कळत नाही, अन्यथा ती वेळ काढून देण्यासाठी कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टीचा आपण उहापोह केला पाहिजे. पण तो अर्थवंत नाही आहे ना, तो इकडूनच्या तिकडूनच्या चेष्टेनी विषय काढतोय. काहीतरी आपल्याला टोकायचं, काहीतरी आपल्याला चिडवायचं, काहीतरी आपल्याला भ्रमित करायचं, अशा पद्धतीने आपल्याला सांगतोय. कारण पुराण ऐकून येणारे जे लोक आहे ते आपल्याला असेच भ्रमवण्याचा प्रयत्न करतात. कीर्तनकारांबरोबर तुम्ही चर्चा करून बघा, किंवा अन्य राटीमध्ये काहीतरी कुठंतरी जोडलेले लोक राहतात. खूप आता धर्मप्रचार, धर्माचे खूप मोठे मोठे हे निघालेले साधू लोक असतात, अन्य त्यांच्या संस्था असतात, त्यांचे त्या टॅकल असतात, काहीतरी त्या आयडियाज लोकांना आकर्षित करण्यासाठी वापरत असतात. आणि ते तिथं जर वेचलेले असेल, तिथं काहीतरी शिकून आले का ते मग आपल्याला भ्रमवण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात. कोणते तरी उदाहरणं देऊन तुम्ही कसे चुकीचे, तुम्ही कसं, तुमचा धर्म कसा अयोग्य हे सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतात. त्यापासून आपण वाचण्यासाठी आपल्याला लोहे पाणी गिळले असं म्हणजे गप्प बसून बसायला सांगितलंय परमेश्वराने. तर त्याचा अधिकार नाही, त्याची योग्यता नाही, त्याची पात्रता नाही. त्याला जर बोधच नाही तर तुम्ही किती सांगितलं तर त्याला काहीच उपयोग होणार नाही. म्हणून त्याला त्या योग्यतेचा जीव जर असेल तर आपल्याला बोलायचं, तर आपल्याला त्याच्याबरोबर धार्मिक संवाद साधायचा, तर आपल्याला त्याला काहीतरी सांगायचंय. परंतु त्या योग्यतेचा जीव नसेल तर त्यावेळेस आपल्याला परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय गप्प बसा म्हणे, काहीच बोलू नका, लोहे पाणी गिळलेले असावे. असे लोक आपल्याला आजूबाजूला खूप भेटतात. महानुभावांना नाव ठेवणारे, महानुभावांविषयी नकारात्मक विचार मांडणारे, गैरसमज पसरवणारे खूप लोक आहे. आणि आजपर्यंत कितीतरी समाजाने, कितीतरी इतर संप्रदायांनी महानुभाव संप्रदायावरती खूप मोठे मोठे घाले घातलेले, पण आपल्या पूर्वजांनी ते सारे घाले तत्वज्ञानाने, आचाराविचारांनी, कृतीने परतावलेले. कारण त्यांच्याकडे काहीच नसतं, ते त्याच योग्यतेचे असल्यामुळे ती त्यांच्याकडून तशीच कृती होत असते. आणि परमेश्वरांनी ते बी आपल्याला सांगितलंय का जरी असं असेल, कोणी आपल्याला सूत्र येऊन गेलेले, कोणी चेष्टा वगैरे केली तर आपण गप्प बसावं, ते सहन करावं, ते प्रेमाचा उपाय, डोई ओढवण्याचा उपाय. त्याच्यामुळे हे डोई ओढवणं जे परमेश्वराने सांगितलंय, म्हणजे कोणाकडून अपमान होण्याची शक्यता असते, कोणाकडून चेष्टा ऐकण्याची शक्यता असते, तर त्यावेळेस आपण आपला बॅलन्स सांभाळला पाहिजे. त्यावेळेस आपला कस लागत असतो धर्माच्या प्रती. नाही तर आपणही बी लगेच रागवतो, लगेच चिडतो, वादावर भांडणावर जात असतो. काही लोकांचे मी ऐकलेले, आपल्या धर्मातलेच परमार्गातले, आमचं प्रेरणास्थान अर्जुन आहे म्हटले, सोडायची तयारी झाली, रडायला लागला, परंतु जेव्हा कळालं तेव्हा कोणालाच सोडलं नाही. मग आपण काही त्या कृतीवर जायचं काय? ठेवलं पाहिजे. समाजामध्ये राहत असताना प्रेरणास्थान अर्जुन देव अत्यंत सुंदर उदाहरण. कारण अर्जुन देवाकडे सर्वच सामुग्री होती, नम्रता होती, लवचिकता होती, लढायला लागल्यानंतर परमेश्वराच्या आज्ञेने सर्व करण्याची तयारी होती, सर्व सोडायची पण तयारी होती. या साऱ्या गोष्टी परमेश्वराच्या त्या भक्ताकडे असल्यामुळं त्याच पद्धतीचं प्रेरणा आपल्याला असणं गरजेचं आहे. परंतु ते नियम जर आपण इथं लावायला लागलो, भांडण वाद करायला लागलो, तर तो धर्म नाही आहे.
त्याच्यामुळे आपल्याला तो बॅलन्स सांभाळायला पाहिजे की कोणत्या पद्धतीनं आपण राहायला पाहिजे. आणि सूत्र बघा कसे येतात एकाच्या पाठीमागे. तेच सूत्रांचं जर गुंफण आपण जर बघितली तर अत्यंत लगेच लक्षात येईल आपल्याला. धर्मधरू दिजे, त्यानंतर आर्ताप्रती बोलावे, लोहे पाणी गिळले ऐसे होऊन असावे. आता पुढे जे सूत्र आलेले ते अत्यंत महत्वाचं आणि आपल्याला ह्या साऱ्या सूत्रांचा सार सांगणार आहे, हे लक्षात घ्या. जो जे होऊन असे तो तेची बोले. जो जसा आहे ना तेच बोलत राहतो. एखादा चोर असत तर चोरीच्याच गोष्टी करणार, एखादा भामटा असेल तर भामट्याच गोष्टी करणार, खोटा असेल तर खोटाड्याच गोष्टी करणार. पण जो चांगला असेल तो चांगल्याच गोष्टी करणार, त्याला ते आवडणारच नाही वाईट. जो जसा आहे तसा बोले. आता इथं अध्यात्मात सुद्धा एखाद्याला जसं ज्ञान असेल त्या पद्धतीनं तो बोलत राहतो. एखादा आचारवंत असेल, एखादा ज्ञानी असेल, त्या पद्धतीनं तो बोलत राहतो. ज्या मनुष्याला ज्या क्रियांमध्ये रस आहे तेच पकडतो आणि तेच श्रेष्ठ समजून तो बोलत राहतो. आणि या गोष्टी आपल्याला कळतात, कारण रज तम सत्व अशा अनुषंगाने हे सारं जीव विभागलेले. कोणी राजस असतं, कोणी तामस असतं, कोणी सात्विक असतं. अशा पद्धतीनं कोणी विभागलेले. त्याच पद्धतीनं कोणी ज्ञान भक्ती वैराग्याच्या अनुषंगाने मनुष्य सुद्धा त्या याच्यामध्ये विभागलेले. कोणाला ज्ञान आवडतं, कोणाला भक्ती आवडते आणि कोणाला वैराग्य आवडतं. त्याच्यावरती ते ठाम राहतात. ते म्हणतात नाही, जे वैरागी त्याला देव भेटणार, जो भक्त आहे त्याला देव भेटणार, जो ज्ञानी त्याला देव भेटणार. पण परमेश्वरांनी सर्वांना देव भेटायला सांगितलेले. जो जसा आहे तसं बोलतो. एखाद्याला फक्त काही सामाजिक कामं करायची इच्छा नाही होत, सेवा करण्याची इच्छा नाही होत, तो म्हणतो फक्त ज्ञान. मग तो वाचत असतो, अभ्यास करत असतो, कोणाला तरी काहीतरी सांगत असतो. पूजनीय माईम भटांसारखे पूर्वकर्माचं पूजनीय माईम भटांचं आयुष्य बघा. त्यांना फक्त लोकांना, जे पंडित आहे त्यांना हरवण्यातच मजा वाटत होते. त्यांचं ते आयुष्य त्यांनी ते करून घेतलेलं होतं. तशी इथं सुद्धा प्रवृत्तीचे लोक आहे. ज्ञानावरती चॅलेंज करणार आणि चर्चा करणार, संवाद करणार, हेच तेच तेच तेच, कृती मात्र शून्य. एखादा भक्त असतो, तो म्हणतो ठीक आहे मला काही कळत नाही, परंतु मला परमेश्वर प्राप्ती करायची, त्या पद्धतीनं मी भक्ती करत राहतो अत्यंत नम्रतेने. त्याला तो ज्ञानी याला नाव ठेवत असतो. तो म्हणतो तुम्हाला सर्व कळतंय पण करून करत नाही, काय उपयोगाचं आहे. एखादा वैरागी असतो, तो यांना नाव ठेवत असतो. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या गोष्टी कळतात. पण ज्ञानी विना वैराग्य काय करावे बापे, असं परमेश्वराने सांगितलंय. ज्ञानमोचक सांगितलंय, तर ते ज्ञान कोणतं? जे कृती जर करत नसेल, त्याग करायला लावत नसेल, तर ते ज्ञान काय उपयोगाचं. आणि भक्त आपलं स्वतःला तर देव म्हणत नाही, असं परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय. त्याच्यामुळं जो जसा आहे ना त्या कृतीतलं तसंच वागत असतो. आणि आपल्या भौतिक जगामध्ये या गोष्टीचा आपल्याला अनुभव येत असतो. जो जसा आहे तसा बोलत असतो. कोणत्या वातावरणात कोणत्याला किती बुद्धी आहे, त्याला किती सेन्स आहे, त्याची अनुभव किती आहे, त्या अनुभवातून त्याला किती तो शिकलेला आहे, त्याचं शिक्षण, आजूबाजूचं वातावरण, त्याला मिळणारी आजूबाजूची मित्रमंडळी, त्या पद्धतीनं त्याची विचारधारा तयार झालेली असते. तो तसंच बोलतो, तसंच वागतो. त्याला आपण किती सांगितलं तर काय उपयोग नाही. त्याच्यामुळे आपण समजून घेणं गरजेचं आहे का हा कोणत्या लेवलचा आहे. आपली का चुकी झाली का त्याचा त्रास आपल्याला होणार 100%. आपली चुकी ती आपल्याला त्रास होणार. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती कंप्लेंट करण्यात काय अर्थ नाही. म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की ही व्यक्ती कोण आहे, काय, याला काय आवडतंय. त्या हाच्या हामध्ये त्याला आवडतंय, त्याला हाला हा म्हटलं काय फरक पडत नाही, कारण तो बदलणार नाही. पण आपण तर बदलू शकतो. आपल्याला तर हे समजलेलं आहे, आपल्याला तर हे कळालेलं आहे. ही लवचिकता आपणही ठेवली पाहिजे. जो जसा असेल त्या व्यक्तीला त्या पद्धतीनं आपण हँडल करता आपल्याला आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या बाजूने आपल्याला हे सर्व ज्ञान, परिपक्वता मिळवली, प्रगल्भता मिळवली तरच आपल्याला ते शक्य आहे. म्हणून जो जसा आहे तसा बोलत असतो, जसा आहे तसा वागत असतो, तसा आहे तसा त्याचाच तो पाठिंबा देत असतो, त्याच्यावरतीच तो ठाम असतो. कोणतीही व्यक्ती घ्या, भौतिक जगामध्ये घ्या, आध्यात्मिक जगामध्ये घ्या, व्यावसायिक जगामध्ये घ्या, एखादा नोकरदार वर्ग असतो त्यांच्यामध्ये घ्या, प्रत्येकाला आपल्या त्याचा अभिमान असतो. एकदा एक नवरा बायको आपले उपदेशी यांच्यात वाद कशामुळे झाला माहितीये? दोघा पण नोकरीला, ती लेडीज पण एका कंपनीत कामाला आणि तिचे मिस्टर सुद्धा एका कंपनीत कामाला. सहज गमतीत त्यांची चर्चा सुरू झाली, कोणाची कंपनी चांगली आणि कोणाचा मालक चांगला. याच्यावरून ती कंपन्या राहिल्या बाजूला, मालक राहिले बाजूला, याच्यावरून यांची वाद झाले. एवढे वाद झाले की खूपच अतिरेक झाला. ती गोष्ट जेव्हा मला समजली, मला हसावं का रडावं हेच कळेना.
मग मी त्यांना समजून सांगितलं की अरे कशाचा अभिमान ठेवताय तुम्ही, कोणाचा अभिमान ठेवताय? जो 2 पैसे तुम्हाला देतोय तो त्याचा स्वार्थ पाहतोय, त्याचा अभिमान ठेवायचा. जिथं तुम्ही कामाला जाताय ती जड वस्तू त्याचा अभिमान ठेवायचा का परमेश्वर मार्गाचा अभिमान ठेवायचा, ज्ञानाचा अभिमान ठेवायचा, स्थान प्रसाद वास्तविक भिक्षुकाचा अभिमान ठेवायचा, कशाचा अभिमान ठेवायचा? हे जेव्हा तेव्हा समजून सांगितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे अज्ञानाचं लक्षण काय हे आपल्याला लगेच लक्षात येतं. अज्ञानी माणसंच अशा चुका करू शकतात आणि या अनुभवातून आपल्याला हे शिकायला भेटतं, पाहायला भेटतं, ऐकायला भेटतं आणि त्यातून आपण सावध पण होतो. आणि जितका अनुभव जास्त तितकं ज्ञान जास्त, जितके अनुभव जास्त तितकी अनुभूती जास्त, जितका अनुभव जास्त तितकी प्रचिती जास्त. कारण ते उघड्या डोळ्यांनी तो बघत असतो, तो अनुभव घेत असतो. अनुभव हे ज्ञानवाचक ज्ञान म्हणून तो पाहत असतो. चांगला अनुभव आला ज्ञान भेटलं, वाईट अनुभव आला ज्ञान भेटलं. ह्या व्यक्तीचा अनुभव आला आपल्याला त्याचा स्वभाव कळाला, त्या व्यक्तीचा अनुभव आला त्याची प्रवृत्ती कळाली, त्या व्यक्तीचा अनुभव आला त्याची वृत्ती कळाली. अनुभव हे ज्ञान असतं. पूर्वी कर्मराटीमध्ये म्हणतात अनुभव हे सर्वात मोठं गुरु आहे म्हटले. जितका जास्त अनुभव, आणि म्हणून आपल्याकडं जितकं जास्त वय झालेलं असतं तेवढे जास्त त्यांनी अनुभव घेतलेला असतं. त्या अनुभवाने त्याची प्रगल्भता परिपक्वता येत असते. इथंही तसंच आहे. जितके जास्त तुम्ही अभ्यास कराल, जितके जास्त चांगल्या ज्ञाता विरक्ताचा संघ कराल, जितकं जास्त तुम्ही अटन विजन करत असताना, धार्मिकता करत असताना आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव घेत असतो. साधू संतांचे, वास्तविकांचे, नामधारकांचे, या अनुभवातून आपण शिकत असतो. त्यातूनच आपण आपल्या पुढं जीवन जगत असतो. तर हे जे अनुभव आहे ते जसं ज्यांनी घेतलेले तो तसाच बोलतो, त्याच्यावरती ठाम असतो. जसं हत्तीचा दृष्टांत आहे, ज्यांनी शेपटीला हात लावला तो म्हणतो हत्ती खराट्यासारखाच आहे. तो त्याच्यावरच ठाम आहे, तो पुढं हलायला तयार नाही. का? तो तिथपर्यंतच पोहोचला, त्याची काय चुकी आहे? ज्यांनी पायाला हात लावला तो हत्ती म्हणतो खांबासारखा आहे, ज्यांनी कानाला हात लावला तो हात सुपासारखा आहे सांगतोय. प्रत्येकजण ठाम आहे म्हणून त्यांच्यात वाद आहे. तसं आपण ठाम नसलो पाहिजे. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितली ती आपल्याला माहीतच नाही, कधी ऐकलेलीच नाही, कधी कळालीच नाहीये, तर आपण त्या ज्ञानात आपल्याला भर पडलाय, आपल्याला तो अनुभव भेटतोय, त्या दृष्टीने त्याच्याकडून आपण ते घेतलं पाहिजे. असे अनुभव येत असतात. एकदा असंच एका सत्संगाला गेलो मी, आणि सत्संगाचा टायमिंग, त्या टायमिंगमध्ये मी गेलो जेणेकरून आपल्याला त्या सत्संगाचा लाभ होईल. परंतु त्यांनी ठरवलेलं होतं संध्याकाळी 7 ते 8 सत्संग, आणि मला 2-5 मिनिटं इकडे तिकडे झाले, त्यांचा सत्संग संपला. म्हणे सत्संग संपला. का बरं सत्संग संपला? टायमिंग संपला. मी म्हटलं तुम्ही काटे आधीन झाले काय? तर काटे आधीन झाल्यानंतर ते म्हटले हे काय प्रकार तुम्ही सांगताय आम्हाला? म्हटलं हे वचन आहे. वचन आहे, शक्यच नाही म्हणे. कोणते सूत्र पाठातून आणलं वचन? काय वचन? मग आम्हाला ते शोधावं लागलं. आचार मालिकेतलं ते कोणतं वचन आहे, आचारातलं कोणतं वचन आहे, कितवं वचन आहे, त्याचा प्रकरणवश काय आहे, ते जेव्हा सांगितलं मग ते म्हटले अरे हा आमच्या लक्षातच नाही आलं, आम्ही कधी वाचण्याचं आलं नाही, कधी ऐकण्याचं आलं नाही. तसं त्यांच्या ज्ञानात भर पडला, तसं माझ्या ज्ञानात भर पडला. त्यांच्याकडूनही काही गोष्टी ऐकायला भेटल्या. तर ह्या ज्या गोष्टी आहे बोलता बोलता आपण जातो, परंतु त्यातून आपल्याला फायदा होतोय की नाही याचा विचार करून ती भूक आपल्याला लागलेली पाहिजे. आणि आपल्याला ज्ञानात भर पडेल अशा विचाराने ती वासना जर असेल तर कोणाकडून आपल्याला शिकता येईल, कोणाकडून आपल्याला अनुभव भेटेल, कोणाकडून आपल्याला ज्ञान भेटेल. तर ह्या ज्या गोष्टी जो जे आहे ना ते त्यांनी सांगितलं, तर ते आपल्याला उपयोगी पडणार आहे का नाही? उपयोगी पडणार असेल तर संग्रहित ठेवा, उपयोगी पडणार नसेल तर सोडून द्या. तो जसा आहे तसा बोलणार आहे, आपल्याला माहिती आहे, तर आपण वाद घालण्यात काय अर्थ आहे? तो जसा आहे तसा परमेश्वर सांगितलं, जो जसा आहे तसा बोलेल. जो ज्या क्षेत्रातला त्या क्षेत्रात, पोलीस डिपार्टमेंट मधला असेल तर पोलीस डिपार्टमेंट, वकील असेल तर वकिलाच्या क्षेत्रातला, शेतकरी असेल तर शेतकरी, इंजिनियर असेल तर इंजिनियर, ज्या अवस्थेत आहे, ज्या शिक्षणात आहे, ज्या अनुभवात आहे, ज्या वातावरणात आहे, तो तेच बोलणार आहे, त्याच तो श्रेष्ठ समजणार आहे. आपण तिथं वाद घालण्यात काही अर्थ नाही, कारण आपण कुठे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि संवाद हा जो आहे अशा लवचिकतेने चालला पाहिजे. आता अध्यात्माच्या बाजूने आपल्याला परमेश्वराने सांगितलं, पण ह्या बाजूचा विचार जर आपण केला कर्मराटीचा, भौतिक जगाचा, तर हे आपल्याला पावलोपावली लोक भेटतात. जो ज्या अवस्थेत आहे, एखाद्या जागेवरती एक इंजिनियर गेला, एका जागेवर, त्या जागेवरती एक शेतकरी गेला, त्या जागेवरती कोणी सायंटिस्ट गेला, त्याच जागेवरती अजून कोणी राजकारणी गेला, एखादा शिक्षण सम्राट गेला, जी शैक्षणिक संस्था आहे, तो त्या पद्धतीने विचार करा. शेतकरी गेला तो म्हणशील शेती किती सुंदर होईल,
सिव्हिल इंजिनियर गेला तो म्हणशील इथं किती मोठी बिल्डिंग आणि किती मोठं काहीतरी एखादा मोठा प्रोजेक्ट होऊ शकतो. एखादा पॉलिटिशियन गेला तर त्या पद्धतीनं तो त्याचा विचार करेल. एखादा शैक्षणिक संस्थेवाला गेला तो त्या पद्धतीने विचार करेल. जागा ती एकच आहे, परंतु प्रत्येकाची प्रवृत्ती ही का वेगळा आहे की त्याची शिक्षण किंवा त्याचं वातावरण, त्याची बुद्धी, त्याची योग्यता, त्याची पात्रता, त्याच्यानुसार तो विचार करत असतो. तसंच इथं सुद्धा आहे. अध्यात्मामध्ये कोणी ज्ञानाचा विचार करतो, कोणी भक्तीचा विचार करतो, कोणी वैराग्याचा विचार करतो. तेच खरं समजतो. पण तिन्ही खरे हे महत्त्वाचे, सर्वच खरे हे महत्त्वाचे, हे समजून आपण चाललो पाहिजे. आणि एकावरच धर्म कधी उभा राहत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पोरजू काट्याच्या पेट्यावरी विषय व्यवस्था करी. काट्याच्या पेट्यावरी विषय व्यवस्था करी, जे विषय व्यवस्था आपण करता आली पाहिजे. आपल्या अध्यात्मामध्ये धार्मिकता पाळत असताना आपल्याला अडीअडचणी येतात, संकट येतात, त्रास होतो किंवा कष्ट करावं लागतात. कष्टाशिवाय तर धर्म नाही, कष्टाशिवाय तर प्राप्ती नाही आहे. तर त्याची विषय व्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे. जसं एखादं धनगर समाजाचे उदाहरण दिलेलं आहे की जे जंगलात राहतात, रानावनात राहतात, त्यांच्याकडे कसले आले घरंदार किंवा जंगलात राहणाऱ्या मंडळींचे, ते एका काट्यावरती काहीतरी अंथरून त्याच्यावरती झोपतात आणि हवेने ते जर हल्लं तर ते म्हणतात याच्यासारखं सुख कोणालाच नाही. त्यांनी विषय व्यवस्था केलेली आहे. कारण तेच रडत बसले, अरे मला हेच नाही, मला तेच नाही, तेच नाही, तर जे आहे ते बी त्याला प्राप्त होणार नाही. त्यांनी विषय व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लवचिकता करून बदल केलेला आहे. तसं आपण अध्यात्मामध्ये ज्ञान मिळवत असताना, आचार करत असताना, तत्वसिद्धांत पाळत असताना आपण ती विषय व्यवस्था करता आली पाहिजे. ती लवचिकता आपली असली पाहिजे. त्या लवचिकतेतून आपण ते प्राप्त करता आलं पाहिजे. त्याप्रमाणे जीव जो आहे, किती अडीअडचणी असेल, किती प्रॉब्लेम्स असेल, त्याच्यात सुख आपल्याला शोधता आले पाहिजे. कितीही संकट असेल तर त्यावरती जे सोल्युशन आहे ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. विषय व्यवस्था करता आली पाहिजे. कारण ते विषय व्यवस्था करतात, मग आपण का करू शकत नाही? त्यांना तर अनंत अडचणी असतात, गरीब लोक असतात. आपण एखाद्या, तुम्हाला जर खरंच वाटत असेल ना लोक विषय व्यवस्था कशी करतात, सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन तुम्ही चक्कर मारा. कितीतरी आजारी लोक असतात, दर्द भरे लोक असतात, जसं असेल तसं ॲडजस्ट करतात. एखाद्या झोपडपट्टीत गोरगरिबांच्या ठिकाणी जा, एका कोपऱ्यात राहून उभं राहायचं 15 मिनिटं, अर्धा तास. ते लोक 10 बाय 10ची झोपडी असते, तिच्याच पुढं सर्व असतं, घाण असते, कोणत्या प्रकारची सुविधा नसते, लाईट आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर रस्ते नाही, अनेक अडचणी असतात. परंतु ते कधीच तक्रार करत नाही, त्यांनी त्यांची विषय व्यवस्था केलेली असते. तशा पद्धतीनं आपण बाहेर जगामध्ये फिरून आल्यानंतर, अनुभव घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की भौतिक जगामध्ये हे लोक विषय व्यवस्था करतात. आपल्याला तर सर्वच दिलेलं आहे. परमेश्वरांनी बोध दिलाय, जाणीव दिली, सद्विवेक बुद्धी जागृत दिली, कर्मकांड, अंधश्रद्धा विरहित जो परमेश्वराचा जो धर्म आहे, सायंटिफिकली जो धर्म आहे, तो आपल्याला धर्म कळाला आहे ना, आपण ते पाळत असतो. तर त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये जे अडीअडचणी असेल, संकट असतील, प्रॉब्लेम्स असतील, याची विषय व्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे. की आपल्यावर एखादं संकट आलं, अडचण आली का, अरे पूर्वकर्माची जोड आहे मला म्हणून आली ती. परमेश्वर खूप मोठा आहे, त्यातून आपल्याला मार्ग काढता आला पाहिजे. ती निष्ठा आपली कुठे कमी पडली नाही पाहिजे. कर्मकांडात लगेच थोडंसं अडचण आली म्हणून आपण लगेच कर्मकांडात गेलो नाही पाहिजे. ती समर्थवादावरची निष्ठा आपली कुठे कमी नाही झाली पाहिजे. म्हणून काट्या पेट्यावरील विषय व्यवस्था जो करतो तो करू शकतो, तर आपण का करू शकत नाही? अशा पद्धतीनं दुःखातून आपण सुख मानलं पाहिजे. ज्ञानाची भूक आपली असली पाहिजे. आज नाही तर उद्या परवा आपल्याला ते मिळवता आलं पाहिजे आणि ती विषय व्यवस्था आपण करून ते आपल्याला मिळवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ईश्वर बोधे बोधवंत, ईश्वर योगे देशाचा शेवटी झाडातही जन्म शेपू जाय, छर्दित अन्न भोजन करी. ह्याची जिंतीली तो ह्या ज्या गोष्टी आहे, हे जे सूत्र आहे, हे छर्दोपाच्या अनुषंगाने परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. ईश्वर बोधवंते, ईश्वर योगी देशाचा शेवटा झाडातही जन्म शेपो जाय, छरितान्न भोजन करी, हा ठाव वेरी घृणा जिंतिली, तो सवे तव येऊ पर्यंत मिळले. सवयीमुळं जीव कोणत्या थराला जाऊ शकतो हे परमेश्वरांनी इथं सांगितलेले. छर्दोबा नावाचे जे भक्त आहे, नकारात्मक जे पात्र लीळाचरित्रामध्ये आपल्याला ऐकायला भेटतं,
वाचायला भेटतं, पाहायला भेटतं. परमेश्वरांनी त्याच्याविषयी गौरवोद्गार काढले का तो छर्दोबा इतक्या आचाराच्या आस्तिपरीच्या उंचीवर गेलेले होते, ज्ञानाच्या उंचीवर गेलेले होते, की ते एखाद्याने उलटी केलेलं ते अन्न सुद्धा खायचे. म्हणजे एवढं त्यांनी ती घृणा जिंकलेली होती. परंतु त्याच एका सवयीमुळं, एका झाडाची सवय न व्हावी परमेश्वराने सांगितले, त्या झाडाच्या सवयीला लागून ते तिथंच राहिले. परमेश्वराने सांगितले मला इथं राहायचंय. परमेश्वराने सर्व तत्वज्ञान सांगून सुद्धा जर एखादा भक्त, एखादा जीव, एखादा साधक जर असा वागत असेल तर त्याला परमेश्वर तरी काय करणार. ते तिथंच राहिले. मग स्मरण वाचतंय म्हणून मग कोणीतरी शेतकऱ्याची बायको त्याला डबा आणून द्यायला लागले, जेवण आणून द्यायला लागले. मग त्यांची ओळख झाली, मग त्याच्यातून पोरं बाळं झाले. ती एवढी घृणा जिंकलेली होती. परंतु ती घृणा परमेश्वराने सांगितली नाही का बाबा उलटी कोणाची खा, घृणा निर्माण होईल असं वागा, असं परमेश्वराने कुठे सांगितलेलं नाही. मग त्यांनी ते न पाळल्यामुळं परमेश्वराने सांगितले घृणा जिंकायला लावली ना परमेश्वराने, मग आपण घृणा जिंकू. आणि त्याचा चुकीचा अर्थ घेऊन, चुकीचा बोध घेऊन चुकीची कृती केल्यामुळं तो जीव धर्मापासून गेला. धर्मापासून गेल्यानंतर जेव्हा ते आपले लेकुरवाळे वरती डोक्यावरती मुळी घेऊन चालले, हातामध्ये शेळी, डोये पाळणा, हे कायचे रे म्हणे नागदेव रावळांचे. देवाने विचारायला लावलं की हे कोणाचे विचारा, तर म्हणे नागदेव रावळाचे. म्हणजे देवाचं नाव सुद्धा ते विसरले. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे की कोणत्या पद्धतीनं तत्वज्ञान परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. घृणा जिंकायला सांगितली याचा अर्थ घृणात्मक कोणती गोष्ट स्वीकारायला नाही लावलेली. ज्या गोष्टीनं घृणा निर्माण होईल ती गोष्ट आपल्याला परमेश्वरांनी करायला नाही लावलेली. ती एकदा आपण केली दुसऱ्यांदा आपल्याला आपोआपच त्याचे द्वेष निर्माण होणार. कारण जीव हा जीवाचा स्वभाव आहे आणि तो कधीतरी प्रकट होणार आहे आणि त्यातून तो धर्मापासून जाणार आहे. मग परमेश्वरांनी ह्या ज्या गोष्टी आहे, सवयीमुळं मनुष्य किती अधमपताला जाऊ शकतो. कोणत्याही सवयी आपण लावून घेऊ नये. चुकीच्या सवयी आपल्याला कशा नाशास कारण ठरतात आणि त्या सवयीमुळं कसा धर्मावरून हा जीव जातो याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे छर्दोबा. एवढं मोठं पात्र, एवढं मोठं ज्ञान, एवढं मोठं आचार असून सुद्धा ते धर्मावरून जातात आणि नंतर तर परमेश्वराचं नाव सुद्धा विसरतात. म्हणजे एवढं मळीनं तो कशामुळे येत आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे परमेश्वरांनी काही कोणाला सांगितलेलं नाही की बाबा तुम्ही घृणा जिंकली. परमेश्वरांनी सांगितलं घृणा जिंकायला, परंतु ती घृणा जिंकायची म्हणजे काही बी खायचं असं नाही. त्याच्यामुळे परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की काय खायचं, काय नाही खायचं, कसं खायचं, तुम्हाला त्रस उत्पन्न होणार नाही याच्यावरती लक्ष देऊन आपण या गोष्टी पाळल्या पाहिजे, केल्या पाहिजे. तर या ज्या गोष्टी हे आपण जर नाही पाळलं तर आपोआपच धर्मापासून आपण दूर जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून त्याच्यासाठी परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय उजळ्याचे नि संगे मैळा उजळे. जो उजळलेला आहे त्याच्या संगतीला जर आपण राहिलो तर मैळा सुद्धा उजळलेला राहतो. जर छर्दोबाला एखादा चांगलं पात्र भेटलं असतं आणि त्या पद्धतीनं त्याचं मळीनं तो निघाला असतं तर आता कदाचित आज अनुसरलेल्या यादीमध्ये किंवा परमेश्वराच्या प्राप्तीच्या यादीमध्ये त्यांचं नाव असतं. परंतु यादीत नाव कोणत्यांचं केलं? सृष्टीशून्याच्या, मळालेल्या जीवाच्या. त्याच्यामुळे संगत ही खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी परमेश्वराने सांगितलं उजळले संगे मैळा उजळे. उजळल्याच्या बरोबर जो म्हणजे मोठा असतो, ज्ञानी विरक्त असतो, ज्या पुरुषाने आचरण उजळतीला असतं, त्याचं ज्ञान घेण्याची त्याची भूक असते, तो ज्ञान मिळवत असतो, ज्ञाता विरक्ताचा संग करण्याची त्याची वासना आहे, असा जो उजळलेला आहे त्याच्या संगतीला, त्याच्या संयोगाला, त्याच्याबरोबर जर आपण राहिलो तर आपलं जे मळीनत्व आहे ते सुद्धा दूर होत राहतं. आपल्या ज्ञानामध्ये भर पडत राहते, आपल्या आचारामध्ये भर पडत राहते, आपली वासना ही परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने वाढत राहते. त्याच्यामुळे जो उजळलेला आहे तो आपण ओळखता आला पाहिजे, आपल्याला तो समजता आला पाहिजे. ज्याची ज्ञानाची भूक आहे, ज्याची आचार करण्याची भूक आहे, ज्याची परमेश्वर प्राप्तीची इच्छा आहे, भूक आहे, त्या पद्धतीने त्याची वाटचाल आहे, त्याच्याबरोबर आपली संगत असली पाहिजे. आपण संगत कशाची करतो? आपल्याबरोबर चेष्टा मस्करी करणाऱ्याला ठेवतो आपण. दंगा मस्ती, चेष्टा मस्करी, अन्य वार्ता, इकडूनच्या तिकडून ज्या गोष्टी आपण जे सांगतोय त्याच्यावर हसतोय मोठ्या मोठ्याल्यानी, त्याच्यावर संगत करतो आणि तेच आवडतो आपल्याला. पण आपण त्याच लेवलचे असल्यामुळे त्याचीच आवड निवड तशीच राहणार आहे.
पण उजळलेला कोण आहे? ज्याला अन्य वार्ता आवडत नाही, ज्याला अन्य कथन आवडत नाही, जो परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने त्याची वाटचाल आहे, जो अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय, ज्याचा आचार चांगला आहे, ज्याची कृती चांगली, ज्याची त्यागाची इच्छा आहे, तो उजळलेला आहे. त्याची प्रगती आहे, पुढं पुढं तो सरकत चाललेला आहे. त्याच्या पुढं काहीतरी व्हिजन आहे, काहीतरी टार्गेट आहे, काहीतरी ध्येय. त्या ध्येयाने तो चाललेला आहे. आणि त्या ध्येयाबरोबर जो चाललेला आहे, ज्या त्याच्या समोर ध्येय आहे, तो खरा उजळलेला आहे. जो दिशाहीन आहे, ज्याला कुठं जायचंय, कसं जायचंय, कधी जायचंय, काय करणार आहे हेच माहीत नाही, तर तो उजळलेला होऊच शकत नाही, असूच शकत नाही. तो तर संभ्रमावस्थेत कन्फ्यूज झालेला आहे. त्याला त्याचाच रस्ता सापडत नाही, तो आपल्याला काय रस्ता दाखवणार. म्हणून उजळलेला कोण आहे, उजळलेला म्हणजे काय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अनेक साधू संत आहे की जे शास्त्र चर्चा करायला अत्यंत इच्छुक असतात. का बरं? त्यांना शास्त्र तर आहे, त्यांचा अभ्यास आहे, मग का इच्छुक असतात? तर ते म्हणतात आमची उजळणी होईल, उजळणं पण होईल. म्हणजे एखाद्या नामधारकाबरोबर, साध्या नामधारकाबरोबर सुद्धा त्यांची चर्चेची तयारी राहते. त्याला काहीतरी सांगावं, त्याच्याकडून काहीतरी ऐकावं, का तर आपली उजळणी होईल. म्हणजे एवढी मोठी वासना साधू संत ठेवतात, आचारवंत ठेवतात, ज्यांचा हेतू त्या भावनेने, त्या ध्येयाने प्रेरित झालेले, ते अशी भावना ठेवतात. तसंच आपण नामधारकांनी, वासनिकांनी सुद्धा ती इच्छा ठेवली पाहिजे का कोणाकडून ऐकायचंय, कोणाशी संगत ठेवायची, कोणाच्या बरोबर राहायचंय, कोणाबरोबर चर्चा करायची, कोणाबरोबर संवाद करायचा. ज्याला काहीच कळत नाही त्याच्याबरोबर संवाद करून का उपयोग आहे? ज्याला अन्य वार्ता आवडती, चेष्टामस्करी आवडते, मौजमजा आवडती, स्थानाला जायचंय तरी आपण जरा पर्यटन करून येऊ या उद्देशाने जर तो निघत असेल बाहेर, त्याच्याबरोबर जाण्याला, त्याच्याबरोबर राहण्याला काय आपली उजळणी होणार आहे? लोक जातात, स्थान करायला जातात, मग मौज मस्ती करतात, टेप लावलेला असतो गाडीत, गाणे म्हणतात, गाण्यांच्या भेंड्या लावतात. आपण चाललोय कुठं हेच आपल्याला कळत नाही. अन्य वार्ता करतात, याच्या उखळ्या पाखळ्या, त्याचं राजकारण, त्याचं समाजकारण, तो असा, ती तशी, तो तसा, ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहे हे उजळलेपणाचं लक्षण नाही आहे. ज्याला अन्य वार्ता आवडते ना, त्याच्या जवळ उभं राहू नये, त्याला जवळ उभं करू नये. कारण तो उजळलेला येणं थोडं अवघड राहत. त्याच्यामुळं कोण उजळलेला आहे हे आपल्याला जर कळालं, आपल्याला समजलं, तर नक्कीच आपल्याला त्याच्याबरोबर संगत करता येईल. आणि त्याच्याबरोबर आपलं मळीनत्व कमी झालं पाहिजे, आपलं मळीनत्व वाढलं नाही पाहिजे. आपली जी भूक आहे ज्ञानाची, आचाराची, त्यागाची, ती वाढली पाहिजे, कमी झाली नाही पाहिजे. आपली एखादी गोष्टीची इच्छा आहे ज्ञान घेण्याची, आणि एखादी व्यक्ती भेटली, अरे ज्ञान घेऊन का उपयोग नाही, आपण काय करावं, मस्त देवदेव करावं, स्मरण करावं, चिंतन करावं, कधीतरी क्रिया करावी, आपलं ते काम नाही. व्यक्ती त्याची अशीच प्रवृत्ती असते. आणि त्याला असा जर कोणीतरी भेटला तर तो म्हणतो हा बरोबर आहे, काही आपलं काम नाही ते सूत्रपाठ वाचणं, अभ्यास करणं, कारण देवाकडे एक डोळा मागतो, त्या देवाने त्याला 2 डोळे दिले असं म्हणायचं. किंवा एखादी त्यागाची इच्छाच नाही मनात, परंतु आता म्हणते म्हणून एखादा जर भेटला ना, नाही अनुसरणाचं काही गरज नाही, अनुसरण करण्याची गरज नाही, संसारात राहून सुद्धा आपल्याला देव भेटू शकतो. एवढं ज्यांच्याबरोबर आपण आयुष्यभर राहिलं, काढलं, त्यांचा त्याग करायचा, आणि कसं काय, बस त्याच्या मनात तीच इच्छा असते ना. हा सांगणार तसाच जर भेटला का तो म्हणतो ते बरोबर आहे, तू म्हणतो तेच बरोबर आहे. हे सारे लोक मूर्ख आहे, सारे अज्ञान आहे, यांना काही कळत नाही. आणि मग तो तशीच विषय व्यवस्था करून लोकांना सांगायला सुरुवात करतो. देवपूजेचा ज्याला कंटाळा आहे त्याला एखादा जर भेटला तर देवपूजा करायला काही गरज नाही आहे. देवपूजा केल्याने काही परमेश्वर भेटत नाही, आणि देवपूजा केलीच पाहिजे असं काही कंपल्शन नाही. त्याला काही प्रमाण नाही, ते घुसवलंय, ते खोटं सांगितलंय, ते असं आहे, बस याची अगोदरच इच्छा, कंटाळला येतो. आणि त्याला असा कोणी जर भेटला का त्याने ती विषय व्यवस्था करून घेऊन तो त्याच्यात हा म्हणतो आणि तसाच पुढं पळतो. म्हणजे उजळलेला कोण आहे, मळालेला कोण आहे? जर मळालेला जर भेटला तर तो तुम्हाला मळवणारच. आणि जर एखादा सांगितलं का नाही याच्याशिवाय पर्याय नाही, ज्ञानाशिवाय पर्याय नाही, ज्ञान घेतल्याशिवाय तुम्हाला धर्म भेटू शकत नाही, त्याग केल्याशिवाय देव भेटू शकत नाही, अभ्यास केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही, असं ठाकून सांगणारा जर कोणी भेटला तर मग आपणही जर तळ्यात मळ्यात असेल, थोडंसं कन्फ्यूज असेल, तर आपण म्हणतो नाही हे सांगताय ना मग बरोबर आहे. मग आपण उजळून जातो, आपण पुढं सरकतो. तर ह्या उजळलेला कोण, याची संगत आपल्याला करता आली पाहिजे, आणि तो आपल्याला ओळखता पण आला पाहिजे. कारण आजूबाजूचे जे लोक आहे, समाजामधले जे लोक आहे, हे खूप आहे. आज धर्मावरती खूप बोलणारे भेटताय, सत्संग घेणारे भेटताय, सांगणारे भेटताय, लिखाण करणारे भेटताय,
परंतु यथार्थपणे कोण किती काय सांगतंय आणि कोणत्या विषयाला ते आधार देत आहे, कोणतं तत्व सिद्धांत आपल्यापर्यंत आणताय, धर्माच्या चौकटीतला आणताय का चौकटीच्या बाहेरचा आणताय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण ती एक प्रवृत्ती असते, ती एक विचारधारा असते, ती त्यांची जोड असते आणि त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना ते प्राप्त झालेलं असतं. त्याच्यामुळे ते त्याच्यावरतीच ठाम असतात आणि त्याच्यावरती ठाम असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी ते योग्य आहे. परंतु आपल्या हिताचं आहे का अहिताचं आहे हे आपण जर ओळखून न समजून जर आपण त्या पद्धतीनं नाही वागलो तर आपलं मात्र नुकसानच होणार आहे, अहितच होणार आहे. म्हणून आपण उजळल्याच्या संगे मळला उजळे, तर आपल्याला आपण मळालेलो आहे आणि आपल्याला उजळायचं आहे. ही प्रवृत्ती, ही विचारधारा, हे ध्येय ठेवून, ही वासना ठेवून आपण सतत आशांच्या शोधात असलो पाहिजे की जे आपल्यापेक्षा उजळलेले, जे आपल्यापेक्षा ठोकून आपल्याला चार गोष्टी सांगणारे आहे, आपल्याला त्याच्यावरती नेणारे आहे, परमेश्वराच्या तत्वसिद्धांतावरती सांगून आपल्याला त्यावरती कृतीवरती नेणारे जे आहे त्यांची आपण आठवण काढली पाहिजे, त्यांची संगत केली पाहिजे, त्यांच्याच बरोबर राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं परमेश्वराने जे तत्वज्ञान सांगितले ते स्पष्ट आणि पारदर्शक सांगितलेले. इकडचे तिकडचे उदाहरणं देऊन आपण जे चर्चा किंवा संवाद करत असतो ते फक्त आणि फक्त आपल्याला समजावं, कळावं. त्यातला जो उद्देश आहे, त्यातलं जे ध्येय आहे, त्यातलं जे मथितार्थ किंवा त्यातला जो अर्थ आहे तो आपल्याला, ते तत्व आहे ते आपल्याला कळावं. म्हणून आपण इकडून त्या तिकडूनचे उदाहरणं जरी देत असलो तर परत त्या सूत्रावरती, त्या सिद्धांतावरती आपण येत असतो. प्रतिक्रिया नक्की कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.